रक्षाबंधनापूर्वीच मानस बहिणीला जीवदान, मुंबई बाबा ग्रुपचे कौतुकास्पद कार्य. मानस भावाकडून फसवणूक, नैराश्यग्रस्त तरुणीला न्याय. बायकोला गाडी घ्यायची आहे, माझ्या नावावर लोन होत नाही तर तू काढून दे लोन, असे म्हणत एक दोन नव्हे तर तब्बल 6 गाड्या घेत मानस बहिणीची फसवणूक करणाऱ्या या चोरट्या भावाला मुंबई बाबा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगला चोप दिला आहे. फायनान्स कंपनीकडून हप्ते भरण्यासाठी तगादा लावल्यानंतर ही तरुणी वैफल्यग्रस्त झाली होती. आपली फसवणूक झाल्याने नैराश्यात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करीत असताना मुंबई बाबा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेतली आणि तिला न्याय मिळवून दिला. रक्षाबंधनापूर्वीच या बहिणीला जीवदान मिळाले. एका भावाने फसवणूक केली तर दुसऱ्या भावांनी न्याय मिळवून दिला, असे म्हणत तिच्या कुटुंबियांनी बाबा ग्रुपचे आभार मानले. अंबरनाथ भागात राहणारी पूर्वा अशोक कदम हिने सागर सुरेश पवार याला भाऊ मानले होते. त्याच्या बायकोला गाडी घेण्यासाठी पूर्वाताईने मदत करावी, तिच्या नावावर गाडी काढून देण्यासाठी वारंवार विनंती केली. त्यानंतर एक गाडी ठरवली, त्या गाडीसोबत फोटो काढला. नंतर ती गाडी आवडली नाही तर दुसरी घेऊ असे करून त्याने 5 गाड्यांसोबत फोटो काढले आणि 6वी गाडी घेऊन घरी आला. फायनान्स कंपनीकडून हप्ते भरण्यासाठी वारंवार फोन यायला लागले. त्यानंतर कथित भाऊ सागर पवार हा गायब झाला. काही रोजगार नसल्याने कर्ज कसे फेडू असा मोठा प्रश्न उभा राहिला. कर्जाचा डोंगर वाढल्याने पूर्वाने नैराश्यातून स्वतःला खोलीत कोंडून घेतले. गळफास लावून आता जीवन संपवू या विचारातून तिने पंख्याला दोरी बांधून स्वतःच्या गळ्यात अडकवली. पूर्वा आत्महत्या करीत असल्याचे तिच्या कुटुंबियांनी खिडकीतून पाहिले आणि कुठलाही विलंब न करता बाबा ग्रुपचे अध्यक्ष नंदू पाटील यांच्याशी संपर्क साधला. श्री पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर पूर्वाला खोलीतून बाहेर काढून तिला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. लगेचच सागर पवार याला शोधले. त्याच्याकडून 6 गाड्या ताब्यात घेऊन पोलिसात दाखल केले. मुंबई बाबा ग्रुपच्या आधारामुळे एका तरुणीला न्याय मिळाला. समाजात अशा लोकांची खूप आवश्यकता आहे. तरुणींची फसवणूक टाळण्यासाठी बाबा ग्रुप सारखे कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी असावेत. त्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटेल अशी प्रतिक्रिया परिसरातील तरुणींनी दिली. मुंबई बाबा ग्रुपचे अध्यक्ष नंदू पाटील उर्फ बाबा पाटील, निलेश चव्हाण उर्फ बादशहा, बिपिन माने, गज्जू भालेराव, मोनिश मिलिंद, अक्षय विक्रम, राजू प्रथमेश, आदित्य आकाश, भूषण नवगिरे, राजेश विक्रम, शुभम आझाद, सातिफ भाई शेख यांनी परिश्रम घेतले. मी महाराष्ट्र राज्य बाबा ग्रुप अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष नंदू पाटील उर्फ मुंबई बाबा. माझ्याकडे गेल्या 27 तारखेला आपल्या पूर्वा अशोक कदम राहणार अंबरनाथ 90 फीट रोड यांनी एक अर्ज दिला होता की त्यांच्यासोबत काही लोकांनी फसवणूक केली आहे, तर त्यांच्या नावावरती या 6 गाड्या लोनवरती काढण्यात आल्या. त्या संदर्भात मी चौकशी केली सर्वांकडे की नेमकं प्रकरण काय. प्रकरण असं आहे की मी जो माणूस भाऊ मानला होता पूर्वा कदम येतो, त्याचं नाव आहे सागर पवार आणि त्याचा जोडीदार विकीन कोटाली. हे उल्हासनगरमध्ये अशा स्कॅम करतात. लोकांच्या नावावरती 0 स्पीडवरती 6 गाड्या 8 गाड्या काढतात आणि त्या गाड्या काढल्यानंतर त्या घाण ठेवण्यात येतात. घाण एकाकडे ठेवतात, दुसरा व्यक्ती जो घाण घेणारा असतो त्या गाड्या तो समोर विकून टाकतो. अशा ह्या गाड्या पूर्ण महाराष्ट्रभर फिरल्या. या 7-8 ठिकाणावरतून म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा ठिकाणी गेल्या 300, 400, 500 किलोमीटर. तिथून या गाड्या माझ्या सर्व टीमनी समस्त माझ्या बाबा ग्रुप संघटनामध्ये जेवढे माझे कार्यकर्ते आहे त्यांनी कुठेतरी ही गोष्ट मी त्यांना कळून दिल्यानंतर योग्य रीतीने तपास करून त्या गाड्या सर्वांकडनं सुरक्षितपणे आणलेल्या आहे. आणि पूर्वा कदम यांना आपण आता त्या गाड्या हँडओव्हर करणार आहे, जेणेकरून माझं सांगण्याचं तात्पर्य फक्त लोकांना व जनतेला व माझ्या भावंडांना आणि माझ्या बहिणींना एकच आहे की तुमच्यासोबत तुमचं कोणी म्हणजे मिसयूज करायला नाही पाहिजे. तुमच्या डॉक्युमेंटचं म्हणा या तुमचं म्हणजे काही रिलेशन संबंध असेल तर शॉर्टकट की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेफ ठेवा, कोणाला देऊ नका, जेणेकरून अशी फसवणूक होणार नाही. आणि ही मुलगी जर सुसाईड करत होती, फाशी घेत होती,
तिला जर माझ्या ग्रुपच्या तर्फे, माझ्या सहकाऱ्यांतर्फे तिला जर मी मदत केली तर मी गुन्हेगार नाही आहे. तुम्ही जर मुलींवर अन्याय करणार नाही का, जर कोणाला तुम्ही मानसिक त्रास दिला तर हे की मी हत्यार उचलायला पण कमी करणार नाही. ह्यो माझं आव्हान आहे. माझ्या पूर्ण बाबा ग्रुपमधले जेवढे पदाधिकारी सहकारी असतील त्यांना आव्हान आहे, जर असं कोणासोबत फ्रॉड केलं पहिले तर तांगड्या तोडा. बाकीचं पुढचं काय असेल मी बघून घेईल. ह्यो माझा ओपनली आदेश आहे बस. आणि आता तुम्ही तिच्याच तोंडातून ऐका की तिच्यासोबत कशा प्रकारे फ्रॉड झालाय आणि ती कोणत्या अवस्थेत आहे ते तुम्ही जाणून घ्या. पूर्वा अशोक कदम. मी सागर सुरेश पवार ह्याला मानले भाऊ होता. त्याने मला एका गाडीचं सांगितलं होतं की आपण जाऊन ताई आपण ते मला गरज आहे माझ्या बायकोला द्यायची गाडी. त्यामुळे मी त्याच्यासोबत गेले. एक गाडी मला त्याने दाखवली. ती तो बोलला की माझ्या बायकोला नाही आवडली, आपण दुसरी घ्यायला जाऊ, ती कॅन्सल करतोय मी. असं करून माझ्याकडून त्याने फोटो काढून घेतले सगळ्या गाड्यांसोबत. आणि त्याच्यानंतर त्याने नंतर जेव्हा आणायच्या होत्या गाड्या तेव्हा मला नेलं पण नाही, काहीच नाही. मला या गोष्टींचं काही सांगितलं नव्हतं आणि मी कुठंच कामाला नाही यायचं. तेव्हा मला बँकेतनं फोन आली की तुमचे EMI जात नाही आहेत बरोबर किंवा काय तुमचा प्रॉब्लेम काय. तेव्हा मला या गोष्टी सगळ्या समजल्या. तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेली, कारण की माझ्याकडं मी जॉबला जात नव्हती, माझे EMI भरण्याची काहीच हे नव्हती कंडिशन. तेव्हा मी डिप्रेशनला जाऊन फाशी घेण्याचा पर्याय निवडला आणि फाशी घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या घरच्यांनी यांना मुंबई बाबा यांना संपर्क साधला आणि त्यांना सर्व माझी कंडिशन सांगितली काय नाही. मग त्यांनी मला ह्या गोष्टीमधनं न्याय मिळवायचं सांगितलं की आमच्या ग्रुपतर्फे तुला आम्ही न्याय मिळवून देऊ. आणि ह्या सर्व गोष्टींना सहकार्य त्यांनी मला मिळवून दिले, म्हणून त्यांचे मी आभार मानते. आणि बाकीच्या पण ज्या माझ्यासारख्या आहेत ताई बहिणी त्यांना सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट कोणाला देऊ पण नका. आणि कोणी असं तुमचा मांडलेला भाऊ वगैरे असेल त्यांच्यावर कोणावरतीच तुम्ही विश्वास ठेवू नका, जेणेकरून माझ्यासोबत आज जे घडलंय ते उद्या तुमच्यासोबत घडायला नको. ब्युरो रिपोर्ट पनवेल, कोकण संध्या न्यूज.